कसं आहे, छान आहे का? छान आहे ते. इथून सुरुवात. ही एक अशी चप्पल आहे, ही आत्ता आणलेली. ही एक आणि याचा ॲड्रेस इकडं चेंबूर वगैरे इकडच्या साईडला कोण असेल ना तर त्यांच्यासाठी इकडं ब्रिज आहे, याच्या खालून असा इकडंच आहे चेंबूर का टेस्टी ढग बघा, ते मस्त दिसते. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाप्पा पूर्ण करा अशी प्रार्थना करते आणि माझ्या दिवसाला सुरुवात करते. बघूया आज दिवसभरात काय होतं आहे ते. आणि काल जे मी आणलं म्हणजे जास्त काय नाही, थोडंसंच 3 वस्तू आणल्या तर त्या तुम्हाला मी दाखवते, काल राहिलेल्या दाखवायच्या. तर एक आणलेली छत्री आणि एक आणलेले मॅक्सी, एक आणलेले शूज आणलेत म्हणजे पावसाळ्याचे. आता शाळा सुरू होईल गौरांची तर. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही कालच्या बघितलं असाल थोडीफार छत्री, तर मग मी खोलून नाही दाखवणार. तर ही अशी छत्री आणलेली आहे, कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल खोललेली मी. मॅक्सीचं काय व्हिडिओ घेतले नाही, यांनी कशी काही यांना बोललो मी तर मग त्यांनी छत्रीचे जरी व्हिडिओ घेतले म्हणून ती तरी आली. आणि अशा प्रकारची मॅक्सी घेतलेली, ही 200 रुपयाची. बाकी पण होत्या 250-300. आणि ही अशी आहे आणि अशी डिझाईन आहे पूर्ण. आणि मला लांब लागते एकदम आणि धुतली ना मग ती अजून तोकडी होऊन जाते. तर अशी दुसरी वस्तू आहे. त्याच्यानंतर मॅक्स माझ्या आहेत 2 चांगल्या पण खराब झाल्यात आता, 1-2 खराब झाल्यात. आणि 2 आहेत त्या गरमीमधल्या नाहीत. बापरे, त्या काय म्हणतात, कोणता कपडा असतोय तो, त्याच्यातले आहेत. आणि ही शूज पण तुम्ही बघितले असाल माझ्या याच्यात व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारचे शूज आणलेत. आणि हे असले की हे बघतात असं काय बोलतात, ग्रीप आहे का म्हणजे पडायला नको वगैरे. तर हे पाठीमागून असं आहे आणि पुढून हे असं आहे. असं मी पहिल्यांदा अशी शूज आणले. तर छान वाटते, मला पाहिजे होतं मला कधीपासूनचं. बघू आता किती टिकते. तर हे सुद्धा मला 200ला पडलेलं आहे. तर अशी माझी 3 वस्तूंची शॉपिंग. आणि कुठंतरी चला म्हणून बोललेलो मी काल यांना, कंटाळा आलेला. तर मग बोलले चल छत्री घ्यायची आहे तर चेंबूरला जा. पण मज्जासुद्धा आली. बघितलं असाल तुम्ही थोडंफार आमची कॉन्व्हर्सेशन कुठपर्यंत पोचलेला तो. आता चला कामांना सुरुवात करते. माझ्या गौरणसुद्धा 7 वाजता उठून परत हॉलमध्ये गेला आणि हॉलमध्ये झोपला. झोपून परत आता उठला आहे. आता 10ला 10 मिनटं आहेत आणि परत मला हॉलमध्ये चादर टाकायला सांगितले आणि मला झोपालीमध्ये झोपते. माझीसुद्धा मी तर लावलं बोलतं काय झालं, कुंकू लागलं. माझीसुद्धा झोप झाली नाही. तिकडं देवांच्या रूममध्ये झोपायला जाते मी पण झोपच होत नाही, म्हणजे झोपच येत नाही. 2 वाजले तरी झोप नाही. हे सुद्धा बाहेर होते त्याच्यामुळं मला झोपच नाही. मग मी इथं आले, मस्त 2 फॅन लावलं, खिडकी उघडी ठेवली, पडदा ओढला आणि झोपली. 2 वाजता झोपली मी. म्हणून आता उद्यापासून ना इथंच येऊन डायरेक्ट झोपून जाणार. बापरे, माझी झोपच होत नाही बिलकुल. मग सकाळी लेट उठलं तरी पण असं अंग दुखल्यासारखं होतं. तर चला आता मी कामाला सुरुवात करते, कामं करते आणि मग व्लॉग्स कंटिन्यू करूया आपण. आणि आता ना झाडू मारत होते मी, तेवढ्यात मला आठवलं की माझ्या चपला मी वरती ठेवलेल्या आहे. तिकडं दरवाजाच्या वरती ना असं एक आपला कोपरा आहे, दाखवते मी.
तिथं मी ठेवलेल्या आहेत माझ्या सगळ्या चपला काय असतील त्या. तर आता हे सुद्धा त्याच्यात ठेवायचं आहे. तर जरा नीट ठेवायच्यात त्याच्या मला ते साफ करणार आहे आणि त्याच्यातनं मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडं कोणत्या कोणत्या चपला आहेत त्या. चला. आणि इथं सगळ्या चपला ठेवते मी, कारण इथंच ऑर्गनाईज करायला जरा बऱ्या पडतात म्हणून माझ्या इथंच असतात चपला. तर या आहेत माझ्या चप्पला, बघा किती आवडतात काय ते. तर ही जी चप्पल आहे ती मी इकडून घेतलेली लग्नामध्ये, मला म्हणजे सासरकडून घेतलेली. आणि या चप्पलेची ना दोन्ही पण काय म्हणतात सोल गेलेले आहेत. घातल्यावर एवढी छान दिसते ना, ते बसवायला न्यायचं आहे. ते काय खराब झालं आहे खालचं, तर ते मला साफ बसवायला न्यायचं आहे. कधी लग्नात घातलेली, त्याच्यानंतर एकदा घातली, त्यानंतर अजूनपर्यंत घातलेली नाही आहे तिला. आणि ही जी आहे इकडची दुसरी गोल्डन कलरमधली ती मी माझ्या माहेरकडून घेतलेली. आणि ही जी आहे ना ती मी घेतलेली, ही मी PMGPतनं घेतलेली, ही सुद्धा PMGPतनं. आणि ही कुठून दादरवरनं वाटतं आहे मला. एक ती घेतलेली ही लग्नातली, परत ही ब्लॅकवाली अशी घेतलेली, ही मला दादाने आणलेली, ती PMGPतनं का दादरनं घेतलेली, आणि ती चेंबूरवरनं. तर असं माझं कलेक्शन आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. एवढं काही स्टायलिश वगैरे नाही आहे, जशा मला आवडतात तशा मी माझ्या चपला घेतलेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. कसा वाटला माझं चपलांचं कलेक्शन ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता हे वरचं काढून झालेलं आहे. आता मी झाडूने जरा स्वच्छ करून घेते आणि मग माझ्या चपला लावायला सुरुवात करते. जसं मी एका पिशवीमध्ये 2-2, 3-3 चपला ठेवलेल्या आहेत, तर त्या मला काढायलासुद्धा बऱ्या पडतील असं. बाकी नंतर मी वेगळी आयडिया काहीतरी करेल, बघूया कसं काय करायचं आहे ते. आणि मी कधीपासून चपलांचं हे जे कसं ठेवायचं कसं नाही ते मी केलंच नव्हतं. अर्ध्या तर मला आठवतच नव्हत्या चपला, त्याच्यामुळं मग आज मी घेतलेलं आहे साफ करायला माझा तो तिकडचा. तर इकडं मी खाली बसून ना माझं चाललं आहे पिशवीत भरायचं काम. तर पहिला आता बघितलं असेल तुम्ही माझ्या चपला कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॉईसप्रमाणे मी आणलेल्या होत्या. तर आता मी पटापट लावून घेते. तर आता गौरांशला ना मी मस्त मँगो ज्यूस बनवून देणार आहे, काजू बदामची पेस्ट वगैरे टाकून. हा आंबेकाले यांच्या मित्रांनी दिलेले, तर त्यातनं एक गौरांशला ठेवलं आहे. तर त्यासाठी देते, कारण दुपारचं त्याला काही ना काही लागतं, मला छानसं दे म्हणून त्याला हे बनवून देते. झालेला मँगो ज्यूस आणि जाडच ठेवला आहे. याच्यावर तर रेडी आहे. ते मी स्लाइस केलेलं, तर छान आहे. तर खाऊन दाखव मला. ये घे. अरे खा. काजू नाही आवडत ना बदाम नाही आवडत. तुला थोडीच माहिती आहे तो काजू आहे का बदाम आहे ते. इकडं बदाम आहेत ते, काजू नाही टाकले मी. खा आता पाठ जरासा. हा नाही तुला सवय आहे ना. बघू इकडं कसा आहे, कसा आहे. ए छान आहे. थँक्यू बोल. थँक्यू. आणि आता झालेली आहे दुपार. तर आता मी बसलेली ब्लाऊजला हुक काच असं करायला. तर त्यालासुद्धा बसवलेला साईडला माझ्या बाजूला, म्हणजे शांत राहील आणि मस्ती करणार नाही.
आणि आता मी एका साईडला खोळी ठेवले आणि एका साईडला चहा ठेवते. ते जे मला साफ करायला आलेलं ना ते काका आलेत कपडा टाकायला, त्यांच्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा चहा. आज थोडं गरम कमी होते असं वाटतंय मला तर होते जरा कमी. आज उकळू दे चहा. बघते तारगोळा आणि काय म्हणताय लिचीच बोलतात ना. ही नाही कोण खातो, ही महाग आहेत ना. मग कसे दिले? असेच दिले, पैसे कुठे घेतले? तारगोळा गौरांशला हे आवडतो, गौरांश खातो. काय बनवलं जेवण? चिकन. कुठलं चिकन? हे बघा तारगोळा. आणि दादरला जातात म्हणून आम्हाला खायला तरी भेटतं ये रान्न वगैरे, नाहीतर आता बघायला सुद्धा भेटत नाही. त्याच्यामुळं हे जातात म्हणून आम्हाला फळंही सीझनचे खायला भेटतात. आता मी हे खाते. 200 रुपये हरवले, हिची जिम्मेदारी आहे. ओके. मी नाही आज हरवली, काय मी झोपलेली अशी घेऊ ना. असं 2 मिनिटं मला डोळा लागला आणि असं वाटतं मला की यांनीच ते कॅन्टीन कोणी काय घेतले नाही. 200 रुपये मी तुला दिले, तुझी जिम्मेदारी आहे. पोराला रिमोटवाला एरोप्लेन घेऊन दे 200 रुपये. गौरांशला लय आवडतं लिची. कशी डझन आहे? बियाणे यायचं का या लावायला फार्म हाऊसला? काय झाड उगतं पण त्याचा फळ येत नाही. बघू ना. असं आपण बोलतो ना, हे घे काढून देतो हात धुजा. फणसाचं ते लावलं ना 2 वर्ष म्हणजे जातात, पण काय कधी कधी येतो असं. मी कोणाचं झाड बोललाच नाही. मी खाली तारा. सोनू तारगोळा पण आणलाय. ही बीन येते जरा झाड उगतं पण त्याला फळ येत नाही. झाड सांगायला भेटेल ना आमच्या इथं. आहे बघ, त्या हॉटेलला आपण जातो ना, आपण तिथलं झाड अजून आहे. झाड आहे तारगोळा. मला मी जर गेलो ना जावळात फेरी झाली ना तर आईला फोन कर पहिला. माझ्या आईसाठी तारगोळा आणि हे न्यायचंय रान काय बोलतात तुम्ही? याला रांजणं ना. रांजणं आम्ही रान्ना बोलायचो. जाऊ दे, जाऊन ये. कुठं जाऊ? मामाकडे जा, त्याला बोल रिक्षा काढायला गणपती बाप्पाला जा. हा कशाला जा? उद्या संकष्टी आहे ना. सकाळी जा संध्याकाळी या. हा रांजणाने एक घेऊन जा काय पाहिजे ते. काय साईड रूम दाखवत आहे घरातल्या घरात एजंट आहे. पहिलं भाडं मला ते अर्ध. त्यांनी घेतले ना किती भाऊंनी. स्वतःचा रूम असतो त्याला थोडी भाडं घ्यायचं. अरे भाऊ आहेत ते, रूम दाखवतात आणि एजंट सारखं भाडं मागतात त्यांच्याकडनं स्वतःचा रूम दाखवून. स्वतःचा नाही, बाबांचा रूम आहे ना, मग तो बाबांचा रूम दाखवतो आणि भाडं घेते. बरं काम आहे आपल्याला नाही जमत. आपण दुसऱ्याचा रूम दाखवला तर भाडं नाही घेतलं. काय पाहिजे पिल्ला? थांब, पिल्ल्याला माझ्या ही लय आवडतं. वाटून बनवायला घे. चल 4 कांदे काप.
ये बघ 2 आहेत ना काढलेली. ये घे जा बस आणि काढून खा. अरे बघ घे ना परत एक घ्यायला येशील. बाबांना बी दे. मी काय बोलतो तुला ती खराब होतील. काढा मला दुकानावर पपई काढा. त्याला काढून द्या दोन्ही पण. हे वाटीत घेऊन जा रे काढून. अरे असं दाखवायचं नसतं. हा ते चुकीने दाखवलं. तिथं काहीतरी कपडे लावावं लागतील वाटतं. चला मला मेडिकलमध्ये जायचंय. मेडिकल स्टेशनला जायचं दुकानावर. ढग बघा ते मस्त दिसते. सावकाश चालव. स्टाईल मारायला जातोय. इकडं कसा बसलाय बघ. ही बसायची जागा आहे. गौरांची बसायची जागा आहे. मी आलो इकडं काटल्याच्या इकडं चायनीज घ्यायला. बघूया कसं आहे ते खायला होते. अच्छा युनिक चायनीज पॉईंट रोडच्या बाजूला आणि हे मेन्यू कार्ड. व्हेज मंचुरियन व्हेज पण आहे यांच्याकडं. व्हेज अहो हा व्हेजच आहे. चिकन राईस पण आहे. अच्छा छान चालतं आहे ना. गर्दी आहे बघू शकता पाठी पण. इकडं सुद्धा गर्दी आहे. आणि मला इकडचं जरा एक ट्राय करायचा होता म्हणून मग इकडं आले. बघूया आता घरी गेल्यावर कसा लागतोय तो है ना. बघूया बोललो घरी जाऊन कसा लागतोय तो. किती दिवस इथनंच जायचो आम्ही तर असं वाटायचं टेस्ट करूया. पण चांगली असते बघा. पब्लिक आहे गर्दी असते. आणि याचा ॲड्रेस इकडं चेंबूर वगैरे इकडच्या साईडला कोण असेल ना तर त्यांच्यासाठी इकडं ब्रिज आहे. याच्या खालून असा इकडंच आहे चेंबूर का टेस्टी अड्डा. आणि इकडं त्याच्या अपोजिट साईडला आहे लक्की रेस्टॉरंट. तर कोणाला इकडचं टेस्ट करायचं असेल तर मी पहिला टेस्ट करते आणि मग तुम्हाला सांगेन मागवा की नका मागू. मागवायचं असेल तर नक्की या. कसं आहे छान आहे का. छान आहे ते. छान आहे सूप. मीठ वगैरे बरोबर आहे. राईस नाही खाल्ला. राईस खायचे. भाकरी आता राहिल्या तशाच. पिल्लू कसा घसरलाय बघा. असं लागतंय ना पिल्ल्याला. माझ्या असं लागतंय. कसा खातोय आता कसा फटाफट संपेल है ना. खा खा. सूप पण पी. भात संपव. भाकरी संपव. हा पिल्लू खा. तर जो आम्ही चायनीज राईस आणलेला ट्रिपल राईस तो होता. छान होता. असं काय एवढाही नव्हता पण छान होता खाण्यासारखा. आणि त्याच्यानंतर आलो जेवलो. गौरांचा कलम मस्त बघितला असाल तुम्ही. आणि सगळ्यांना सुद्धा आवडला. आता 10:30ला 5 मिनटं आहेत. गौरांची आंघोळ झाले आणि मी आल्यानंतर जेवल्यानंतर भांडी वगैरे घासल्यानंतर पन्नूला फोन केलेला. तिने फोन केलेलं तर मग ताई आता टाईम गेला माझा. बोललो थोडंसं वॉकिंग पण होईल माझी. तर आता मग ते थोडंसं गेलं. गौरांची आंघोळ केली तर त्याला झोपवायला आणलं आहे. त्याच्यानंतर मी जाणार असं होणार. तर मग बोलतो आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. तुम्हाला एक भूत दाखवते. भूत या
चल बाय. तलवार घेऊनच झोपतोय. उठल्यावर तलवार घेतोय. तलवार बाय कर. बाय कर. बाय बाय कर बोलले मी. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चला बाय बाय.